तर थँक्यू सो मच. आपण याआधी आवाज ऐकलात विशालजी रनावरे, अगदीच सुमधुर वाणी आणि त्यांच्या मुखातून याआधीचं धावतं विवरण आपण ऐकलात. मी लोकेश यादव पुन्हा एकदा तुमच्यासोबत जॉईंट होते. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे यांच्या माध्यमातून आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरंच हे दर्जेदार असं आयोजन. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील हे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम केरले स्पोर्ट्स केरले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर हा संघ. नुकताच टॉस देखील झाला. टीम केरले स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल ऑन साइडला फाईन लेगच्या डोक्यावरून ड्रीम स्टार्ट करत असताना बॅट्समन जर आपण पाहिलं प्रदीपच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग षटकार 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम टायमिंग. ही सुरुवात आहे, मगाशीच उल्लेख केला, ज्याची सुरुवात चांगली तसा शेवट देखील हा गोल डेफिनेटली होणार. आणि ही सुरुवात तर चांगली आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर बॅटिंग करत असताना टीम अशी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करायचे आणि बॅटिंग करत असताना डेफिनेटली अगदीच पहिल्या षटकार तर डेफिनेटली आला. 6 या धावसंख्येने खातं उघडलंय. पुन्हा एकदा फटका बसलाय. शॉर्ट फाईनचं क्षेत्ररक्षक चूक करतोय, कॅच होते ड्रॉप. या चुका मागण्या पडतील. प्रत्येक चूक, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक फटका अगदीच महत्वाचा आहे टीम चित्तूर या संघाला. परंतु विकेट देखील तुम्हाला तितकीच महत्वाची असणार आहे गोलंदाजी करत असताना. जर ही विकेट सुटली अगदीच आपण पाहिले तर बॅट्समन प्रदीप जेव्हा अगदीच एका षटकाराच्या सहाय्याने टीमचं अगदीच खातं उघडलं 6 या धावसंख्येने. परंतु 1-1 2-2 धाव जोडण्यासाठी अगदी त्याला साथ देत असताना सलामीला राहुल तो देखील कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करेल, सिद्ध करेल ते जरूर पाहावं लागेल. परंतु गोलंदाजी करणारी टीम अगदी सहजरित्या हार मारणार नाही. जर आपण पाहिले तर पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच त्यांची धुवाधार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी करत असताना. परंतु आता जर आपण पाहिले तर गोलंदाजी मार्ग वरती आपण यंग टॅलेंटेड शुभम स्ट्रायकर एंडला आपल्याला रोहित पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र ताकद नव्हे तर युक्तीचा चांगला वापर. अगदीच क्षेत्ररक्षक धावत आहेत, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा तब्बल 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू 11 धावा. अगदीच आपण पाहिले तर क्रिकेटचा महासंग्राम अगदीच श्री डोंजाई चषक ज्योतिर्लिंग चषक 2026 हे पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची अगदीच ओढ लागली होती संपूर्ण ग्रामस्थांना, संपूर्ण ग्रामस्थ खेळाडूंना देखील. परंतु आज या स्पर्धेचा दिवस देखील ठरला. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा देखील बॉल इथे डॉट. प्रत्येक डॉट बॉल अगदीच टीम जर आपण पाहिले तर चित्तूर या संघाचं प्रेशर वाढवून जाईल. परंतु जर आपण पाहिले तर कॉन्फिडेंटली टीम केरले स्पोर्ट्स केरले हा संघ देखील तितक्याच ताकदीने उतरला. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर अगदीच नवोदित खेळाडू शुभमला आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत ज्याने 4 चेंडू रिलीज केलेत. यावेळेस मनगटाचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक दैन्यात एक धाव तर वेगाने कंप्लीट होते. दुसरीचा काल होईल की काय, परंतु थांबवलं गेलं. सिंगल. 1-1 2-2 धाव हात जोडण्याचा प्रयत्न आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. लास्ट बॉल इन दी ओव्हर. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट काय असेल गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून देखील बॅटिंग करणाऱ्या टीम कडून देखील. परंतु अगदीच निकाल हा लावून देईल तो अर्थातच बॅट्समन अथवा गोलंदाज. शेवटचा बॉल. अंतिमचा बॉल. स्विचिंगचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच कॅच केअर केली जाते. विकेट्स होते पतन. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर या संघाला मिळत असताना बॅट्समन इज गॉन. प्रदीप बॅक टू द आउट.
पहिलं षटक संपन्न झालं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 12 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्क वरती विलास. त्यावेळेस पहिलेच मन बनवलं होतं अगदीच रिव्हर्स खेळण्यासाठी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही. पहिल्या चेंडूवरती अगदीच निर्धाव आला. आणि ठाकरे यांचं बॅट्समन जर आपण पाहिलं तर अजय, यावेळेस यू मे आय विल डेफिनेटली हिट. एका बाजूने अगदीच शांत राहिलं, परंतु दुसऱ्या बाजूने जशी संधी मिळाली तसं अगदीच एसटी उद्ध्वस्त केली. बॅट्समनला मात्र परतवलंय डगआउटच्या दिशेने. धक्का नंबर 2 टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर या संघाला मिळत असताना बॅट्समन अजय गोडसे बॅक टू द डगआउट. चला स्पीडअप करा विनंती आहे, कारण की आपल्याला अनेक सामने कव्हर करायचे. संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला वेळ देखील भरपूर कमी आहे, त्यामुळे थोडस सहकार्य करा. बरोबर ठीक 1 वाजता हा सामना या सामन्याला सुरुवात झाली, परंतु आता जर आपण पाहिलं तर ठीक घड्याळामध्ये जवळजवळ 1:06 झाले आणि विकेट आले. त्यामुळे थोडस स्पीडअप करा. माफ करा, याआधी राहुल आउट झाला. अजय गोडसे अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. न्यू बॅट्समन आपण पाहतोय तो म्हणजे सागर दळवी. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवाचा भरपूर साठा आहे, परंतु अगदीच एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर युवा जोश. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती विलास. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस टर्न झालेत, गॅप भरपूर आहे. आता गॅपला क्लिअर करत असताना बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. मिळतील धावा 4. अगदीच सागरच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. अप्रतिम फटका. अगदी जसा टप्पा पडला तसं अगदी टर्न झाले, मन बनवलं आणि या चौकार देखील अर्जित केला. कौतुक करावं लागेल. अगदीच मैदानाच्या आतमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींना मात्र अगदीच आत्मसात करून आणि प्रत्येक ठिकाणी नजरेने अगदीच आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सागर दळवी आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच आल्यानंतर पाहिलं, ओळखलं आणि या चौकार देखील लगावला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16. 16 ऑन स्कोरबोर्ड. 16 धावा. प्रत्येक धाव, प्रत्येक रन ही भरपूर महत्वाची असणारे. प्रत्येक मोठा फटका टीम चित्तूर या संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे. यावेळेस टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, स्पीड साऊंड ऑफ द बॅट, परंतु एलिव्हेशन थोडस कमी पडत असताना विकेट्स होते पतन. सागर दळवी अगदीच एक चौकार लगावल्यानंतर मोठा फटका खेचत असताना त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दरम्यान कॅच कॅरी केली जाते आणि विकेट्स होते पतन. धक्का नंबर जर आपण पाहिलं तर टीम चित्तूर या संघाला मिळत असताना 3रा बॅट्समन बॅक टू द आउट. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर जवळजवळ 16 या आकड्यावरती. न्यू बॅटर एंटर झाला रुपेश. यावेळेस आपण पाहिलं तर बिहाइंड विकेट किपर देखील चूक करतात, परंतु चुकीचं रूपांतर मात्र 4 या धावसंख्येमध्ये. 22च्या स्वरूपात ही मिळणारी 4 धावा आणि या चौकाराने जर आपण पाहिलं तर जवळजवळ 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू आणि अंतिमच्या बॉल वरती अगदीच प्रत्येकाने मात्र कारनामा केला.
प्रत्येक षटकातील प्रत्येक अंतिमचा बॉल वरती मात्र मोठमोठे प्रहार आलेत, परंतु गोलंदाज देखील तितके चाणाक्ष आहेत, चतुर आहेत, अगदी त्यांच्या कल्पकतेने भेदकतेने अगदीच बीट करून जातील. परंतु अंतिमचा बॉल आहे स्ट्रायकर एंडला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मी जसा उल्लेख केला तसा उल्लेखाचा अगदीच उत्तर देत असताना आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती विलास अंतिमच्या बॉल वरती भेदकता आणि कल्पकता दाखवत असताना बॅट्समन रुपेशला परतवलंय डगआउटच्या दिशेने. टीमला मिळालाय चौथा धक्का रुपेशच्या माध्यमातून. बॅट्समन इज गॉन. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे शुभम. न्यू बॅटर एंटर झाला सचिन. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर अजय गोडसे अंतिमचं षटक. अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर शुभम कांबळे. चला स्पीडअप करा विनंती आहे, आपण भरपूर वेळ घेत आहे. पहिलाच बॉल अजय गोडसेचा आपल्याला पाहायला मिळतो. फेस करत असताना जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीप, पण त्यावरती तब्बल मिळतील धावा 4. येतोय हा क्रॅकिंग चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. अगदीच तुम्हाला ज्या या प्रकारची फटकेबाजी करायची असेल तर तुम्हाला मैदानाच्या प्रत्येक घडामोडी या ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरताना त्यावेळेस फिल्डिंग प्लेसमेंट, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने कुठल्या गोष्टी घडतात त्या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी ही घेतलीच पाहिजे. आणि आता जर आपण पाहिलं तर अजय गोडसे त्याने नुकताच एक रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार लगावलाय. यावेळेस भरपूर सफल झाले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येते. चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शुभम कांबळे अगदीच टॅलेंटेड गोलंदाज आणि अगदी कमी वयात टीम जर आपण पाहिलं तर केरले स्पोर्ट्स केरले या संघाचं नेतृत्व देखील करते. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र सरळ रेषेत व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन साइडला खणखणीत लॉंग ऑफला क्लिअर करत असताना अजय गोडसेच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. 6 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30. प्रत्येक बॉल वरची नजर ही मजबूत आहे. प्रत्येक बॉल वरती हा प्रहार केला जात आहे. पुन्हा एकदा सफल झाले. पुन्हा एकदा टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 घणाघाती प्रहार करत असताना अजय गोडसे सेट ऑन फायर नाव त्याच्या बॅट पण येतोय हा षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. डगआउट मध्ये प्रश्नचिन्ह हे निर्माण झालं होतं की अगदीच आपण धावसंख्येचा डोंगर उभा करू शकतो की काय, परंतु अगदीच अजय गोडसे तो अगदीच आपण पाहिलं तर अशक्य अशा गोष्टी शक्य होऊ शकतात. त्यासाठी जर आपण पाहिलं तर अजय गोडसेचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे भरपूर महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबला, त्याने पाहिलं, ओळखलं आणि मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने फटकेबाजी करत असताना लागोपाठचे 2 षटकार लगावले आणि टीमचं ग्राफ टोटल आलेख जर आपण पाहिलं तर 36 वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल. हा देखील बॉल आजच्याच दिवसातील या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजय गोडसेच्या बॅटिंग साठी. आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 घणाघाती प्रहार करत असताना टीमचं टोटल थेट पुढे सरकवलंय जवळजवळ 42 या आकड्यावरती. वेल बॅटिंग परफॉर्मन्स
अंतिमचा बॉल अजून शिल्लक आहे. अगदीच आपण पाहिलं तर एक बॉल जर गोलंदाजाचा असेल ना तर डेफिनेटली बॅट्समन देखील अगदीच इतकाच तगडा आहे ज्याच्या बॅट मध्ये जणू काही स्प्रिंग लावले की काय. लागोपाठचे 3 षटकार आले. अंतिमचा बॉल, प्रेशर आहे, दबाव आहे, परंतु त्यावरती काय घडेल, डिसिजन काय येईल. अर्थातच येस इट इज फाईट. अवांतर भर रनआउटची एक विकेट देखील मिळाली. अवांतरच्या स्वरूपात एक धाव देखील टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43. शेवटचा बॉल. चला विनंती आहे स्पीडअप करा. न्यू बॅटर एंटर झाला. नॉन स्ट्रायकर एंडला कृष्णा. शेवटचा बॉल. अंतिमचा बॉल अगदी सरळ रेषेत खेळून काढल्या डीप मध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देण्यात थोडीशी फंबल झाली. एकदा तर कंप्लीट केली. बघता बघता दुसरीचा प्रयत्न, ती देखील कंप्लीट, परंतु थ्रो येईल तत्पूर्वी आता तिसरी धाव ती देखील कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या 3 धावा टोटल मध्ये ऍड झाल्याच्या नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 46 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 47 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम कार्ले स्पोर्ट्स केरले या संघासमोर. कुठे जाऊ नका, इनिंग ब्रेक्स मध्ये आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. ज्या ठिकाणी टीम श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी आणि प्रियंका 11 एनवाडी तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी आणि प्रियंका 11 एनवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहा. लगेचच आपण इनिंग ब्रेक्स मध्ये प्रत्येक सामन्याचा हा टॉस घेत आहोत. थँक्यू सो मच. अगदीच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. ज्या ठिकाणी श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी आणि प्रियंका 11 एनवाडी ऐनवाडी या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण टॉस घेत आहोत. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय जर आपण पाहिले तर नाणेफेकी जिंकले प्रियंका 11 ऐनवाडी या संघाने नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय दादा आमच्यापर्यंत त्वरित कळवा हीच विनंती आहे. अगदीच आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी तुमचं देखील सहकार्य अगदी कायमस्वरूपी असू द्या. तर दोन्ही टीमने विनंती असेल की आपण प्रॉपर ड्रेस कोड मध्ये असणं खूप गरजेचं असणार आहे, याची दक्षता घ्यायची. वळूया मॅच कडे. पूर्वार्धानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल रिलीज करत असताना तो येतोय अगदीच नो बॉल. खातं उघडलं गेलं अतिरिक्त या धावसंख्येने. जवळजवळ आपण पाहिलं तर 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा. बरोबर 1:19 पहिला चेंडू रिलीज झाला. यावेळेस अगदीच क्षेत्ररक्षक लॉंगॉनला देईना तर एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीचा कॉलिंग असेल अर्थात. बघता बघता दुसरी धाव
ती देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 या आकड्यावरती. इथून पुढे सुरुवात असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. जर आपण पाहिले तर एका बाजूला टीम शितूर संघ अगदीच डिफेंड करत असताना 47 या धावसंख्या आहे, परंतु जर आपण पाहिले तर केरली स्पोर्ट्स केरली हा संघ देखील प्रयत्न करेल 37 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. त्यावेळेस टायमिंग चांगलं, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग आलाय. हा मोठा धमाका बॅट्समन सुजितच्या बॅट मध्ये येतोय. या 4 धाबा चौकार आला. या फटक्यांची खरं तर गरज आहे. हे मोठमोठे फटके येणं खूप जास्त महत्वाचे असतील. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 7. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला चूक होत्या, त्यावरती सिंगल. प्रत्येक चूक महागडी पडेल. पहिल्या इनिंग मध्ये देखील बऱ्याच चुक्या झाल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर आता फिल्डिंग करणारी टीम कुठे ना कुठेतरी मात्र चुकते, तो हरकत नाहीये. एक चांगला प्रयत्न राहिला शॉर्ट पॉइंटच्या दरम्यान. हा देखील येते डॉट. अगदीच जर आपण पाहिले तर प्रियंका 11 एनवाडी या संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. तर जशी मॅच संपेल तसा आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. यावेळी वेगवान बॉल आणि तितक्याच वेगाने बॅटला देखील फिरवलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क काही राहिला नाही. प्रत्येक बॉल वरती जर आपण पाहिलं तर प्रहार करणं अगदीच थोडस कुठे ना कुठेतरी मात्र अवघड जाते, परंतु एक एक 2-2 धावा देखील तुम्हाला जोडणं महत्वाचं असणार आहे. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी अगदीच आपण पाहिले तर, आणि आता जर आपण पाहिलं तर रन आउट आहे. खर तर कुठे ना कुठेतरी मात्र चूक केली. या चुकीचं रूपांतर जर आपण पाहिलं तर विकेट मध्ये झालंय. टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाचं विलासला परतावं लागते. धक्का 1 टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाला मिळत असताना, आणि टीमची धावसंख्या आपल्याला 1 षटका अखेरीस पाहायला मिळते ती म्हणजे 8. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय युवराज. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर सुजित आहे. विलास आणि सुजित ही सलामीची जोडी आपण पाहिली, परंतु विलासला परतावा लागला. सुजित आणि आता आपण पाहतोय तो म्हणजे युवराज. आणि गोलंदाजी मार्क वरती रुपेश. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस एच अँड गॉन. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना अजून एका विकेटचं पतन होत आहे. गडी बाद होईल टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाचा. दुसरा सुजित बॅक टू द डगआउट. बरोबर जर आपण पाहिलं तर 1:23 हा पहिला बॉल पडला दुसऱ्या षटकातील, आणि विकेट देखील पहिल्या चेंडूवरती आले. म्हणजे कौतुक करावं लागेल. अगदीच वेळेला सोबत घेऊनच तुम्हाला पुढे चालावं लागेल. आणि वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे तुम्ही वेळेला सोबत घेऊन पुढे चाला तर डेफिनेटली अगदीच आम्हाला देखील तितकंच चांगलं सहकार्य असणार. थोडस स्पीडअप करा ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती असणार आहे. न्यू बॅट्समन शुभम. यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक दीच कुठलीच हालचाल करणार नाही. विकेट्स होते पतन. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धक्के दिलेत गोलंदाज रुपेशने. टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाला मिळत असताना अजून एक धक्का. टीम जर आपण पाहिले तर शुभम जाधव त्याला देखील परतावं लागलं. 3 गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. बॉलर इज हॅट्रिक नाव. प्रवीण. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु एक रिस्की सिंगल, एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव ही जोडण्याचा प्रयत्न
आणि एकदा जर आपण पाहिलं ना दादा तर प्रत्येक बॅटरने मात्र मोठमोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र आपले विकेट गमावले आणि क्रिकेट असा खेळ आहे तिथेच तुम्ही थेंबे थेंबे तळे जसं एक एक दोन दोन धाव जरी जोडलात ना तर टीमच्या टोटलला अगदी फायदेशीर असतील. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु आता जर आपण पाहिलं तर अजून एका विकेटचं पतन होत असताना केरली स्पोर्ट्स केरली या संघाला मिळतोय जवळजवळ हा चौथा धक्का. 4 गडी बाद युवराज त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. अगदीच निम्मा संघ कुठे ना कुठेतरी मात्र डगआउट दिशेने टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाचा, परंतु अगदीच गंभीर परिस्थितीमधून खंबीरपणाने अगदीच एकतर्फी किल्ला लढवण्यासाठी हे दोन बॅटर त्यांना मधल्या फळीमध्ये अगदीच बॅटिंग करावी लागेलच, कारण की धावसंख्येचा डोंगर बुरुज हा चढायचा आहे. यावेळेस वेगवान बॉल कुठलंच प्रोटेक्शन आहे, दूरवर्तुळ क्षेत्ररक्षक येतील, एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 10 या आकड्यावरती. अजून या षटकातील अंतिमचा आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन पाहतोय तो आपण राज. यावेळेस टर्न झाले, प्रोटेक्शन कुठलंच नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर वेळानंतर हा मोठा फटका देऊन जाईल तब्बल अंतिमच्या बॉल वरती 4 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 2 षटका अखेरीस जवळजवळ 14 या आकड्यावरती. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 33 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 33 धावा म्हणजे 6 मोठमोठे फटके हे तुम्हाला कंपल्सरी खेचावे लागतीलच जर या सामन्याची पकड मजबूत ठेवायची असेल तर. त्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन देण्यात आहे तो म्हणजे अर्थातच प्रवीण आणि त्याच्या सोबत राज. अंतिमचं षटक, पहिलाच बॉल फटका फसलाय. रिले झेल घेत असताना कुठे ना कुठेतरी मात्र चूक झाली, परंतु त्याच उत्तर रूपांतर या 4 या धावसंख्येमध्ये. 4 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. आता मात्र समीकरण बदलेल म्हणजे पहिले पुढचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 29. यावेळेस स्विंग अँड मिस, फिंगर स्क्रोल केले, अगदीच वळण घेणारा चेंडू येते हा डॉट. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये हा देखील चेंडू डॉट येते. तो करावं लागेल. अगदीच टीम शितूर हा संघ अगदीच संत गतीने सुरुवात केली, आक्रमकतेचं रूप देखील धारण केलं पहिल्या इनिंग मध्ये, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये देखील शांततेचं वातावरण आहे. तर बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकली परफॉर्मन्स म्हणजे इम्प्रेस केले अक्षरशः. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर चांगलं कमबॅक. यावेळेस जर आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं आहे. कौतुकाची थाप जर खांद्यावरती पडली तर संघर्ष करण्याचे प्रयत्न हे थोडेसे कमी पडतात, परंतु यावेळेस संघर्ष करत असताना हा षटकार आला बॅट्समन प्रवीणच्या बॅट मधनं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 24 आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल, उंची भरपूर आहे. झेल खाली शॉर्ट फाईनचं क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र मागे पडले, हरकत नाही. एक प्रयत्न केल्याचं समाधान तर नक्कीच मिळत आलं. अभिनंदन टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर या संघाला आपण शुभेच्छा देऊया नेक्स्ट मॅच साठी आणि येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी. आपण खरं तर टीम केरली स्पोर्ट्स केरली या संघाला शुभेच्छा देणार आहोत. एकंदरीत आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला, या स्पर्धेची शोभा देखील वाढवली आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व 3 मधील अगदीच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा अजून एक संघ आपल्याला मिळाला. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर या संघाचा आपण नक्कीच कौतुक करणार आहोत. थँक्यू सो मच. आपण